काही भाज्या बनवायला एवढ्या साध्या आणि सोप्या असतात ना, तरीसुद्धा आपल्याला उगाचच वाटतं की ते बनवायला कठीण आहे आणि आपण ते बनवू शकणार नाही किंवा आपल्याला ते जमणार नाही। अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। बाय द वे मी सेकंड टाइम रेसिपी पोस्ट करत आहे आणि ती म्हणजे राजमा मसाला। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि जबरदस्त चविष्ट बनून हा राजमा मसाला तयार होतो। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी शीतल टेस्टी मोमेंट्स मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या सकाळी ही भाजी बनवायची प्लॅनिंग करत असाल तर आदल्या दिवशी रात्री किंवा आदल्या दिवशीच्या सकाळी तुम्हाला हा राजमा भिजत घालावा लागेल। साधारणतः मेजरिंग कपने 1 कप आणि आपल्या घरच्या वाटीने 1 वाटी भरून राजमा मी स्वच्छ धुवून ओव्हरनाईट सोक केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता मस्त टम्म प्रकारे तो छान भिजलेला आहे। तर त्याला पाण्यासकट कुकरमध्ये हाय फ्लेमवर 2 ते 3 विसल येईपर्यंत उकडून घेऊया। त्याच्यामध्ये घालूया चवीनुसार अगदी थोडंसं मीठ, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी विलायची आणि जास्त शिजवायचं नाही। हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या सफिशियंट आहेत। त्याच्यानंतर गॅस बंद करायचा। कधी कधी तो खूप शिजतो आणि मग खाण्यामध्ये ती एक मजा येत नाही। परत एकदा रिमाइंड करते, ज्या पाण्यामध्ये भिजू घातलं त्या पाण्यासकट आपल्याला उकडून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे ना रसा एकदम टेस्टी बनवून तयार होतो। साहित्यामध्ये आपल्याला 1 मोठी वाटी टोमॅटोची प्युरी, 2 मोठे कांदे एकदम बारीक कट करून, भरपूर कोथिंबीर, आलं लसण आणि जिऱ्याची पेस्ट। आता भाजीला फोडणी करून घेऊया आणि आवडीनुसार तेल घालून घेऊया। थोडासा जास्त तेलाचा वापर मी या ठिकाणी करणार आहे, कारण तेलामुळे भाजीला छान तर्री येते आणि खाण्यात एक वेगळीच मजा येते। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरं टाकून छान फुलू द्यायचं आणि असा बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा तेलामध्ये। थोडासा कांदा परतत आला का ठेचून ठेवलेली आलं लसण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आणि त्याच्या सकट कांदा आणखी सॉफ्ट आणि थोडासा ब्राउनिश होऊ द्यायचा। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोच्या दरम्यान ठेवायची आहे। छान गुलाबी रंगावर आणि सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर टमाटरची प्युरी घालूया आणि तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेऊया। तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे की तुम्ही हा माझा व्हिडिओ किंवा माझी रेसिपी महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून बघत आहात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे, नक्की सबस्क्राइब करा। आणि तेल सुटेपर्यंत टोमॅटोची पेस्ट परतली, त्याच्यातला कच्चेपणा दूर झाला की मग आता सुके मसाले घालूया। त्याच्यात पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा वरून धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित हे मसाले या टोमॅटो प्युरी सोबत अगदी थोडंसं पाणी घालून शिजू देऊया। टेस्टी मोमेंट्समध्ये माझा प्रयत्न असतो की कुठल्याही ज्या रेसिपीज थोड्याशा ज्या तुम्हाला कठीण वाटतात त्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट कशा प्रकारे बनवता येतील। आणि वर्किंग वुमन असाल किंवा तुमच्याकडे एवढा वेळ नसेल स्वयंपाकाला तर माझ्या रेसिपीज तुम्ही नक्की चेकआउट करायला पाहिजे। आणि 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मसाले चांगले फोडणीमध्ये शिजले की आपण उकडून ठेवलेला राजमा पाण्यासकट घालूया। त्याच्यानंतर अर्धा चमचा भरून मी इथं गोडा मसाला घातलेला आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर याला 4 ते 5 मिनिटापर्यंत छान व्यवस्थित उकडू देऊया। रशाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। तुम्हाला जर ग्रेव्हीयुक्त रसा हवा आहे किंवा पातळ रसा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता किंवा ॲडजस्ट करू शकता। आणि अशा प्रकारे मऊसूत ते शिजायला पाहिजे, तरच खाण्यामध्ये एक मस्त मजा येते। वरून भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि जबरदस्त चविष्ट इथे राजमा मसाला बनवून तयार आहे। भातासोबत खा, नाहीतर मग पोळीसोबत खा, नाहीतर भाकरीसोबत खा, एकदम तुम्हाला चव भन्नाटच लागेल। आणि रेसिपी आवडली असल्यास प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटू एका जबरदस्त आणि अमेझिंग रेसिपीसोबत। तोपर्यंत शीतलचा बाय बाय।